नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही इथं पाहू शकता, मी हे जे पॅटर्न आहे हे कट करून घेतलेले. डायरेक्ट आपण याच्यावरती फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग केलेलं आहे. याचा पार्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळून जाईल. आपण कालच्या व्हिडिओमध्येच याचं कटिंग बघितलंय, डायरेक्ट 34 साईजचं कशा पद्धतीने कटिंग करायचंय म्हणून. तर हे तुम्ही पाहू शकता. आपण खूप सोप्या पद्धतीने फोर्टक्स ब्लाउजचं हे कटिंग बघितलेलं आहे. ज्याही मैत्रिणींना याचं कटिंग बघायचं आहे त्यांनी कटिंग नक्कीच बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बघू शकता. तर आपण संपूर्ण ब्लाउज कशा पद्धतीने आता स्टिच करायचं ते पाहू. तर त्याच्यासाठी हे पॅटर्न आहेत, पाहू शकता. ब्लाउज कट करून घेतलेला आहे मी. व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये 2 पार्ट तयार केलेत. तर यामध्ये ही एल्बो बाही आहे, तर ती सुद्धा मी इथं कट करून घेतली आहे. तर मी एल्बो बाहीचं नंतरून दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं जे काय फोर्टक्सचं पफ आहे तो सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने येणार आहे म्हणून. आणि खूप छान याचा पफ वगैरे येतो. बऱ्याच मैत्रिणींचं छातीमध्ये ब्लाऊज हा दाबला जातो. तर तुम्ही या पद्धतीने ही जी पद्धत दाखवली या पद्धतीने फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग करा आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्लाऊजमध्ये किती छान पफ येतो तो तुम्ही बघा. तर चला, मी बॅक पार्ट पण सगळ्यात पहिलं साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर आपण हा फ्रंट पार्ट, सगळ्यात पहिलं फ्रंट पार्ट घेऊ. आता इथं पाहू शकता तुम्ही, हे अस्तर आहे. हे जे अस्तर आहे याच्यावरती हे मार्किंग दोन्ही साईडने मी करून घेतलेले आहे. तर इथं आता सगळ्यात पहिलं मेन गोष्ट, ब्लाऊज जो आहे ना तो आपला व्यवस्थित आपल्याला मांडायचा आहे. सरळ सुलट उलट बाजू चेक करायची. आता हा पार्ट सरळ आहे, त्याच्यानंतर आतली जी बाजू आहे ही उलटी आहे. तर बघा याच्यात कलरमध्ये सुद्धा डिफरंट आहे. तर मी इथं सगळ्यात पहिलं सरळ बाजू ही व्यवस्थित करून घेते. हे बघा, सरळ बाजू आपण ही करून घेतली दोन्ही साईडनी. आता दोन्ही साईडचे 2 पार्ट आहेत जे आपल्याला व्यवस्थित हे करायचे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे करून घेतल्यानंतर दोन्ही साईडचे 2 पार्ट ठेवले. आता आपल्याला काय करायचंय, ही जी खालची साईड आहे, एक पार्ट मी या पद्धतीने ठेवून देते साईडला. आता ही जी खालची साईड आहे ना आपलीवाली, हे बघा या पद्धतीने सगळ्यात पहिलं काय करायचंय, सगळ्यात पहिला जो काही गळा आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला कटिंगच्या टायमाला सांगितलेलं आहे, मी हे कट करत नाही. तर मी या पद्धतीने सगळ्यात पहिला गळा स्टिच करून घेते. हे बघा बघा, आपण इथं खालच्या साईडने टीप मारून घेतली. त्याचबरोबर हा जो गळा आहे याला सुद्धा टीप मारून घेतली. आता आपण ह्या गळ्याला कट करून घेऊ. तर मी इथं थोडे थोडे कट सुद्धा लावून घेतले. आता आपल्याला काय करायचं, याला पलटी मारून घ्यायचं. तर हे बघा, जे मार्किंग केलेली बाजू आहे ती आपली बरोबर वरती येऊन जाते. आता याच्या साईडने आपल्याला सगळ्यात पहिलं जो आपला गळा आहे याला गळ्याला काय करायचंय, व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण गळ्याच्या साईडने टिप मारून घेतली आणि खालून सुद्धा कमरेच्या साईडला टिप मारून घेतली. आता आपण याचे एकदा चारही कोपरे जे आहेत ह्या साईडचे, ह्या साईडनी आणि हा आर्म होल, तर हे पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. टिप मारून घेऊ याला.
पॅक करून घेतल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा आहे हा आपल्याला इथं कट करून टाकायचा. तर बघा आपला हे अशा पद्धतीने तयार झालं. तयार झाल्यानंतर आपला हा पार्ट या पद्धतीने दिसणार आहे. आता हा पार्ट अशा पद्धतीने दिसल्यानंतर आता हे जे आतले टक्स आहेत हे आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचे. तर त्याच्यासाठी हे जे टक्स आहेत, आता इथे मी एक टिप्स देणार आहे तुम्हाला. ती प्रोसेस मी आत्ता नाही करणार आहे कारण की मला माझं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित एक कडकमध्ये, जर तुमचं ब्लाऊज सुळसुळा असेल, तुम्हाला सुळसुळा ब्लाऊज आहे, सिल्क ब्लाऊज आहे, तुम्हाला यामध्ये अस्तर जॉईंट करायचं आहे आणि हे काय होतं टक्स मारताना तो कपडा गोळा होतो, तर इथं तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, ही जी आपण मार्किंग केलेलं आहे खडूचं याच्यावरती एकदा टिप मारून घ्यायची आहे वरच्या साईडने. आत्ताच अशी पद्धतीने लगेच टिप मारून घ्यायची. जेवढे पण आपले टक्स आहेत त्याच्यावर वरच्या साईडने जी पण लाइनिंग आहे त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, हा टक्स असा उचलायचा आहे, म्हणजे तुमचा कपडा गोळा होणार नाही आणि व्यवस्थित काय होईल, तर व्यवस्थित टक्सचं पण मार्जिंग व्यवस्थित होईल. आता मी इथं हा डायरेक्ट उचलला आहे कपडा आणि या पद्धतीने हा टक्स मारून घेते. तर टक्स हे आपल्याला डबल टिपा मारून घ्यायचे आहेत. बघा आता आपण हा एक टक्स मारून घेतला. बघा सहज आपला हा एक 1 टक्स ब्लाऊज तयार झाला. बरोबर. आता आपण साईडचे पण हे करून घेऊ, टक्स मारून घेऊ. तर एक एक टक्स मारून घेऊ आपण. तर मी ह्या साईडचा मारते. आता बरोबर आपण धरायचंय, आपण जेवढं पण टक्सचं मार्जिन घेतलंय तेवढं धरून. आता तुम्ही इथं पफ वगैरे बघू शकता, किती सुंदर आपला पफ हा जो आहे हा तयार झालेला आहे. म्हणून तर 34 साईजसाठी तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला पण काय करायचंय, याच पद्धतीने जी कटिंग आपण केलेली ती फॉलो करून या पद्धतीने 4 टक्सचं या पद्धतीनेच कटिंग करून स्टिच करायचंय. तर तुम्ही पफ बघू शकता, एकदम कटोरी ब्लाऊज सारखा तयार झालेला आहे. तर ह्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा ज्या सांगितलेल्या आहे कटिंगमध्ये. आणि बघा छान असं आपलं हे तयार झाले एक साईड. तर दुसरी साईड पण मी तयार करून घेणार आहे. बघू शकता कशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचं पार्ट तयार करून घेतले. एक तर मी तुम्हाला तयार करून दाखवला, दुसरा मी तयार करून घेतला आणि दोन्ही पण आपले पफ हे एकदम छान बसलेले आहेत. खूप सुंदर असे तयार झालेले आहेत. खूप मोठा असा छान असा पफ तयार झालेला आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला जसं आपण कटोरी ब्लाऊजला फिनिशिंग येते, कटोरी ब्लाऊज जसा बसतो तसंच हे 4 टक्समध्ये सुद्धा नक्कीच बसतो. त्याच्यामुळेच बऱ्याच मैत्रिणी आता कटोरी ब्लाऊज न शिवता हे 4 टक्स ब्लाऊज जास्त शिवत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतात. तर चला आता याला हुकलूक पट्टी लावायची आहे. हुकलूक पट्टीला जो बॅक पार्टला जी पट्टी निघल ना, मी त्याच्यामध्येच याला हुकलूक पट्टी बसवणार आहे. त्यामुळे चला सगळ्यात पहिलं घेऊ बॅक पार्ट. आता बघा हा बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्ट पण आपण इथं आखून घेतलेला होता कस्टमरचा, जेवढा होता तेवढा. तर तुम्ही इथं पाहू शकता जे काही खडूचं मार्किंग आहे ते. हे बघा मी याला थोडंसं डार्क करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडला छान असं वाटल्या जाईल. तर हे बघा थोडंसं असं आपण हाताने हे केलं ना का बरोबर दुसऱ्या साईडला ते छान ओढल्या जातं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता आपण काय करू, ब्लाऊज वरती याचं हे ठेवू. तर याला पण सरळ भाग ठेवायचा, सरळ भाग ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा गळा काढून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजची उंची पण भरपूर आहे, 15 इंच उंची आहे, प्लस 1 इंच ॲड केलेला आहे.
तर त्याच्यामुळे भरपूर उंचीला ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यावरतून गळ्याला टिप मारून घ्यायची. बघा आपण इथं ही टिप मारून घेतली, गळ्याला टिप मारली, खालून कमरेला टिप मारली. आता आपण हा गळा कट करून घेऊ. अशा पद्धतीने आता हा कट करून घेतल्यावर छोटेसे कट लावून घेऊ. थोडेसे टिपीला धक्का अजिबात लावायचा आणि आपल्याला आतमध्ये जेवढं आपण कट लावता येईल तेवढे, जिथं राऊंड आहे तिथं थोडेसे जास्त लावायचे. तर छान असे कट लावून घेतले. आता त्याला पलटी मारून घेऊ आपण. आता गळ्याच्या वरतून टिप मारून घेऊ आपण. तर बघितलं आपण छान असं कमरेला खालून टिप मारली, गळ्यालाही चारी बाजूनी टिप मारली. आता आपण साईडनी अस्तर जे आहे ते याला जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला ब्लाऊजचा कपडा कट करून टाकायचा. तर मी इथं साईडचं सगळं ब्लाऊजचा कपडा कट करून टाकलेला आहे आणि आपण या पद्धतीने गळा घेतलेला आहे. आता बारी आहे टक्सची. तर टक्ससाठी मी 4-4 इंचावरती दोन्ही साईडनी टक्स जे मार्जिंग आहे खडूचं ते करून घेतलेलं आहे. टक्स हे मोजूनच टाकायचे. तुम्ही अंदाजे टाकशाल तर तुमची ब्लाऊजची फिटिंग ही चुकून जाईल. त्यामुळे टक्स हे मोजूनच टाका. किंवा बऱ्याच मैत्रिणी काय करता, इथला मधला सेंटर धरता आणि या पद्धतीने मारता. जर तुम्हाला ती प्रॅक्टिस असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. पण शक्यतो जे टक्स आहेत ना ते मोजूनच टाकायचे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे ब्लाऊजची फिटिंग ही अजिबात चुकत नाही आणि व्यवस्थित ब्लाऊज हा बसतो. तर इथं मी टिपा मारून घेते आता. बघा आपण इथं टक्स हे मारून घेतलेत आणि छान असं आपला बॅक पार्ट तयार झाला. आता इथं तुम्हाला जर लेस वगैरे टाकायची असेल तर तुम्ही लेस टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता बॅक पार्टच्या ज्या आपला ही जी पट्टी निघलेली आहे ही आता आपण हुकलूक पट्टीला लावणार आहोत. जे ह्या ज्या दोन्ही पण पट्ट्या आहेत, ब्लाऊज पीसची पण आणि अस्तरची पण, त्या दोन्हीही पट्ट्यांचा आपण वापर करणार आहे. जर तुमच्याकडे अस्तर शिल्लक असेल ब्लाऊज मधलं कटिंगचं तर ते तुम्ही इथं यूज करू शकता ह्या ब्लाऊज पीसच्या जागेवर. तर इथं आपण थोडंसं कट करून घेऊ व्यवस्थित. बघा इथं फोल्ड करायचं. ही पट्टी तुम्ही हुकलूक पट्टीसाठी लावू शकता किंवा आय पट्टीसाठी सुद्धा लावू शकता. तर मी हे आतून घालतीये थोडंसं. हे बघा, तर एक आपला पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, जो असा ठेवायचा आहे या पद्धतीने, जे मशनीकडे या पद्धतीने येईल असा ठेवायचं आहे. ह्या साईडलाच आला पाहिजे आपला पार्ट, ह्या साईडला नाही घ्यायचा आपल्याला, तर ह्या साईडलाच घ्यायचा, जिथून आपण शिवतो त्याच पद्धतीने ठेवायचा. या पद्धतीने आत्याला लावायला सुरुवात करायची. अर्धा इंचाचं गॅपिंग घ्यायचं आहे आपल्याला. असं याच्या नंतर आल्यानंतर बघा इथं हे आपलं
आपण इथं हे करून घेतलेलं आहे, पूर्ण पॅक करून टिप मारून घेतलेली आहे. बऱ्याच मैत्रिणी इथं पायपिंग करतात, तरी ओपन असतं, त्यावेळेस तुम्ही ही जी पट्टी ही ओपन ठेवली तरी चालेल, ज्यावेळेस तुम्हाला पायपिंग करायची आहे. पण जर पायपिंग करायची नाही आहे आणि असं पॅक करून घेतलेलं इथं अस्तर जे आहे ते पट्टीचं, ते आपल्याला असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने केलं आहे, या पद्धतीने, आणि अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने परत एकदा या पद्धतीने अशी इकडं पलटी मारायची आणि याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. बघा, तर या पद्धतीने ही भाग दिसणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर याला आपण असं केल्यानंतर हा भाग असा दिसणार आहे. आता हा भाग आपल्याला इथं डायरेक्ट असा फोल्ड करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, कुठंच काही नाही, डायरेक्ट असा फोल्ड केलेला आहे. ह्या पट्टीवरती आपली हुक लागणार आहे. तर मग इथं या पद्धतीने, त्याच्यानंतर आता इथं अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची. धागेदोरे कट करून टाकायचे. धागेदोरे कट केल्यावर आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते. आता तुम्ही इथं पाहू शकता, या पद्धतीने आपण हे करून घेतलंय. हुक लूप पट्टी, ही जी हुक आहे, हुक लावण्याची पट्टी आहे, ती आपण इथं लावून घेतली आहे. आता आपण जे आहेत ते ब्लाऊज पीसच्या कपड्याचेच तयार करणार आहोत. बऱ्याच कस्टमर येतात आणि ते म्हणतात की आम्हाला अस्तरचं जे आहे ते टिकत नाही, तर तुम्ही जो ब्लाऊजचा कपडा असतो तो त्याचेच करून देत जा, म्हणजे ब्लाऊजला, म्हणजे हुक जे लावल्यानंतर ते ब्लाऊज पीसचा कपडा हा थोडा जास्त दिवस टिकतो. तर त्यामुळे मी इथं ब्लाऊज पीसचा कपडा यूज करते. पण ब्लाऊज जर तुमचा चांगला नसेल, म्हणजे खूप हलका असेल किंवा त्याला असं धागेदोरे लवकर निघत असतील, तर ती पट्टी इथं वापरायची नाहीये. तर इथं आता हा पार्ट पण आपण याच पद्धतीने ह्या साईडने लावायचा आहे. तर मग तो असा तर आपण लावू शकत नाही, कारण की ह्या साईडने हा फिटिंग पार्ट येतो, त्यासाठी हा एक पार्ट आपला उलटा येणार आहे. बघा या पद्धतीने आलं लक्षात. ह्या साईडने अजिबात घ्यायचं आणि आपल्याला ह्याच साईडने हुक लूप पट्टी लावायची आहे. तर बघा या पद्धतीने मी ही पट्टी फोल्ड करून घेतली. आता याच्यावरून अर्धा इंचाने टीप मारून घेते. तीच प्रोसेस आपल्याला इथं करायची आहे. फोल्ड करून घ्यायचं इथली पट्टी या पद्धतीने. पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. बघा आता इथं या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. आता या पद्धतीने हा जो गॅपिंग आहे इथला, हा अर्धा इंचाचा, हे जी पट्टी आहे बघा आपण इथं हे केलेली, ही पट्टी अजिबात फोल्ड होऊन द्यायची नाहीये. ह्या पट्टीच्या कडेनेच आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे त्या पद्धतीने. इथं जरासं ही जी पट्टी आपण फोल्ड केली तर थोडी फिनिशिंग द्यायची आपल्याला. ह्या आतमध्ये कपडा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही पट्टी याच्या कडेने अशी फोल्ड करायची आहे. हे बघा या पद्धतीने, आणि याच्या वरतून आपल्याला एक टिप घ्यायची आहे. बघा ही पट्टी आपण इथं या पद्धतीने ही फोल्ड करून घेतली. आता ही ओपन दिसतीये, याच्यावरतीच आपल्याला काय करायचे, करायचे हुक लावण्यासाठी. तर आपली इथं या पद्धतीने हे दिसणार आहे, म्हणजे या पद्धतीने ही पट्टी आपली याच्यावरती असणार आहे. तर या पद्धतीने हे होऊन जाईल. तर आपण याच्यावरती लगेचच करून घेऊ.
शेवटचं आय करताना थोडंसं पॅक करायचं आहे. परत त्याशिवाय इथं सुरुवातीला जे आपण ज्यावेळेस इथं मागं पुढं करतो ते सुद्धा चांगलं पॅक करायचं आहे, म्हणजे आपली आयपट्टी ही लवकर उसवत नाही. आणि बघा फायनली या पद्धतीने आयपट्टी आपली लागलेली आहे. तर फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. तर बाही जोडायला घेऊ. मला असं वाटायचं की बाही ही प्रत्येकाला येत असेल, पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट असतात ताई तुम्ही बाही दाखवत नाही म्हणून. मी व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे बाही ही थोडंसं कॅन्सलच करत असते, कारण की बाही ही खूप सोपं वाटतं आणि असं वाटतं प्रत्येकाला येत असेल, पण बऱ्याच मैत्रिणी नवीन शिकतात तर त्यांना ही अडचण येते. त्यामुळे मी इथं आता या पद्धतीने बाही जी आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडायची म्हणून. तर सरळ भाग घ्यायचा आहे आपल्याला, सरळ भाग जो अस्तर जोडताना आहे. आणि ही जी बाही आहे हिचा खोल भाग असतो आणि एक उथळ भाग असतो. तर बघा इथं मी असं फोल्ड केलं तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल. इथं हा खोल भाग आहे बाहीचा, हे बघा इथं हा खोल भाग आहे, तर तुम्हाला लक्षात येईल. इथं हे जे मार्किंग केलेलं आहे हे इथं खोल भाग आहे, हे बघा या बाहीला खोल भाग आलेला आहे आणि इकडनं हा उथळ भाग आलेला आहे. तर हा जो खोल भाग असतो हा आपल्याला कटोरीच्या साईडनी जोडायचा आहे, म्हणजे फ्रंट पार्टनी जोडायचा आहे. आणि हा जो उथळ भाग असतो हा आपल्याला बॅक साईडनी जोडायचा असतो. तर तो जोडण्यासाठी मी इथं अस्तर बघा या पद्धतीने 2 आहेत, तर हे अशीच ठेवायची आपल्याला. सगळ्यात तर पहिला हा ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. हा सरळ भाग आहे बघा, हा सरळ आहे, हा उलटा आहे, पण आपल्या दोन्ही पार्ट सरळ करून घ्यायचे. सरळ बाजूनीच आपल्याला बाही ही जोडायची आहे. त्याच्यासाठी बघा मी एक बाहीचं अस्तर जे आहे ते या पद्धतीने ठेवून घेते. आल्या लक्षात, दोन्ही पण बाही इथंच आहे. तर एक बाही उचलायची आपल्याला फक्त बघा अशी, आणि अशी याच्यावरती पलटी मारायची आहे. तर पलटी मारताना परत एकदा चेक करायचं. इकडनं हा उथळ भाग आहे बघा, हा उथळ भाग आहे, हा पण उथळ भाग, हे दोन्ही समोरासमोर आले का चेक करायचे, तरच बाही जोडायला सुरुवात करायची. याने काय होतं, बऱ्याच मैत्रिणी मागं पुढं पार्ट जोडून देत्या, मग बाही जी आहे ती तुमची बिघडते किंवा मोंड्यामध्ये टाईट, मोंड्यामध्ये झोळ खूप असा प्रॉब्लेम वाटतो ना. तर तुम्ही या पद्धतीने हे करायचं आहे. आता याला आपण सुरुवात करू. सरळ बाजू इथं हा काठ आहे, तर आपण याच्या कडेनी अर्धा इंचाने टीप मारून घेऊ. आता याच्या कडेचा जो काट आहे एक्स्ट्राचा तो मी इथं कट करून टाकते. आता आपण ह्या अस्तरला इथं पलटी मारायचंय बघा. तर हा अस्तरचा हा जो अर्धा इंचाचा कपडा आहे हा इकडंच ठेवायचा, याच्यावरतीच आपल्याला ही अस्तरवरती डापटीप द्यायची आहे. बघा टीप मारल्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा किती छान दिसतीये. आता याच्यावरतून आपल्याला पुन्हा एकदा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा दिल्यानंतर आता आपल्याला याच्या साईडने काय करायचंय, टीप मारून घ्यायची आहे, चारी कोपऱ्याचे पॅक करायचे. तर आपली बाही ही संपूर्ण तयार झालेली आहे. आता एक्स्ट्राचं जे साईडचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा.
आणि मी इथं एक्स्ट्राचं ब्लाऊजचा कपडा जो आहे तो मी ठेवत असते. जर तुम्ही इथं जॉईंट मोठी साईज असली की मोंढ्यामध्ये ब्लाऊज जो आहे तो बसत नाही, बऱ्याच वेळा अस्तरला जॉईंट द्यावा लागतं. तर अस्तरला मी जॉईंट न देता मी काय करते, सगळ्यात पहिला हा मोंढा चेक करून घेते. मोंढ्यात जर टीप अस्तरमध्ये येत असेल तर मग मी काय करते, ब्लाऊज पीस हा एक्स्ट्राच ठेवते जो फिटिंगमध्येच जाणार असतो. आणि जो मोंढ्यात टीप येत असती तर मग मी अस्तरला जॉईंट देतच नाही. पण ज्यावेळेस अस्तरच्या बाहेर आपला मोंढ्यामध्ये टीप येते तर मग इथं आपल्याला अस्तरला जॉईंट द्यावा लागतं. तर मग मी इथं बघा आता देणार नाही आहे. 34ची साईज आहे आणि हे बाही परफेक्ट बसणार आहे. फक्त इथं फिटिंगला जोडायला जे काय आपलं थोडंसं मार्जिन लागतं 1 इंचाचं, ते मी तिथं ब्लाऊजचा त्याच्यासाठी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे. आता इथं बघा एक बाही तयार झाली. याच पद्धतीने मी दुसरी बाही तयार करून घेते. दुसरी पण बाही जॉईंट करून घेतली. सगळे पार्ट आपले जॉईंट झालेले आहेत. बघा आपण दुसरी पण बाही जॉईंट करून घेतली आणि संपूर्ण पार्ट जॉईंट झालेले आहेत. फ्रंट पार्ट आपले झालेले आहेत. आता आपली फक्त फिटिंग राहिलेली आहे. तर बघा संपूर्ण आपण जॉईंट करून घेतले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कारण आता फिटिंग जर दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर तुम्हाला वाटलंच तर मी याची फिटिंगचा एक आपण तिसरा पार्ट तयार करू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला म्हणून. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.